केंद्र सरकारने नुकतीच व्हीव्हीजी रामजी ही स्कीम लागू केलेली आहे 1 जुलै 2026 पासून आणि ती योजना ग्रामीण भागातील बेरोजगार आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे आणि ग्रामीण भागातलं जे जीवनमान हे उंचावण्याचं काम ती योजना करणार आहे। त्या माध्यमातून त्याच संदर्भातील त्या योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या लोकन्यायच्या स्टुडिओमध्ये जे अखिल भारतीय सरपंच परिषद आहे त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष बापूजी जगदाळे आपल्यासोबत उपस्थित आहेत। सर नमस्कार। नमस्कार। या जी सरकारने योजना लागू केलेली आहे या योजनेकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून बघता सर? एक तर आता तुम्हा सर्वांनाच माहित आहे ग्रामीण भागामधील जो काही घटक आहे तो आज ज्या पद्धतीने वेगवेगळ्या संकटाला समस्याला सामोरं जात आहे त्यातलंच एक समस्या आणि संकट जे कुठलं असेल तर त्यांना त्यांच्या हाताला रोजगार नाही। तर ह्या केंद्र सरकारने जे काही व्हीव्हीजी रामजी योजना लागू केलेली आहे ह्यात सर्वात महत्त्वाचं धोरण आणि फायदा ग्रामीण घटकाला असा होणार आहे की त्यांना वर्षभरामध्ये 125 दिवसासाठी परमनंट आणि गॅरंटेबल हा रोजगार हा त्यांना त्या गावातच मिळणार आहे। त्यामुळं ही जी काही योजना जी आहे ती खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातील महिला असेल तरुण असेल किंवा आमचा जो काही शेतकरी नैसर्गिक आपत्तीनं असेल वेगवेगळ्या संकटानं असेल खचलेला असेल की त्याला एक खात्रीशीर रोजगार ह्या योजनेच्या माध्यमातून आज गावामध्ये मिळणार आहे तयार होणार आहे ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे। या योजनेमध्ये जे सरपंच हा महत्त्वाचा पार्ट आहे कारण या योजना राबवण्यामध्ये सरपंचाचं योगदान सर्वात महत्त्वाचं असणार आहे। सरपंच जे आहे यांची भूमिका काय असणार आहे या योजनेमध्ये? तुम्ही एक बघा आपण वारंवार म्हणतो जर आपल्या देशातले गाव सुधारले गावाचा विकास झाला तर राज्य सुधारणार आहे देश सुधारणार आहे। आणि आज गाव जर म्हणलं तर ग्रामपंचायत आहे आणि ग्रामपंचायत जर आली तर पर्यायाने सरपंच आला। म्हणजे आज आपण अनेकदा पाहतो की आज दिल्लीमध्ये विकासाची नवीन स्वप्नाची जरी आखणी केली जरी असली तरी ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी किंवा ते स्वप्न जोपर्यंत गावागावात पूर्ण होत नाहीत घडत नाहीत तोपर्यंत विकास साधला जात नाही। आणि स्वप्न किंवा ह्या जे काही केंद्रांनी किंवा राज्यांनी आखलेली योजना जी आहे तर पूर्ण करायची जबाबदारी किंवा महत्त्वाचं काम हा आमचा सरपंच करू शकतो। त्यामुळे ही व्हीव्हीजी रामजी योजना केंद्राने जरी आखली असली तरी ही योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी असेल किंवा त्याला जे काय आपण मूर्त स्वरूप द्यायचं जे काम असेल हे गावामध्ये फक्त आणि फक्त हा सरपंच करू शकतो। सर परत याच्यामध्ये केंद्र सरकारची योजना आहे पण राज्य सरकारची याच्यात काय भूमिका असणार आहे? आता जर तुम्ही पाहिलं असेल तर काही म्हणजे ही जी काही योजना होती आता आपली व्हीव्हीजी रामजी योजना म्हणजे काय विकसित भारत रोजगार व आजीविका ग्रामीण मिशन ज्याचं पहिलं नाव हे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजे मनरेगा हे त्याचं पहिलं नाव होतं। या योजनेचं रूपांतर आता आपण व्हीव्हीजी रामजीमध्ये करत आहोत। पण पूर्वी जो काही ह्या संदर्भातला जो काही निधी असेल तो केंद्र सरकार हा 100% त्यांचा तो हिस्सा उचलत होते। पण आता काय झालेलं आहे की राज्य सरकारने ह्या निधीचा किंवा ह्या खर्चाचा किंवा ह्या योजनेचा जो खर्च आहे तो 40% हा राज्यावर आता आपण लादलेला आहे केंद्र सरकारनं। 60% हिस्सा हा केंद्र सरकारचा असणार आहे 40% हिस्सा हा राज्य सरकारचा असणार आहे। बरं तुम्ही म्हणालात सर पूर्वी याचं नाव मनरेगा होतं आता या योजनेत नाव काय बदल झाले आणि तुम्ही म्हणालात तसं पूर्वी केंद्र सरकार 100% हिस्सा उचलत होतं आता तो राज्य सरकार सुद्धा उचलणार आहे याचा काय परिणाम होऊ शकतो या योजनेवर? तुम्ही पाहत असाल फक्त योजनाच नाही आता अनेक वेगवेगळे तुम्ही गावाचे नावं असतील शहराची नावं असतील हे आता कालांतराने ह्या काय राजकीय भाग आहे किंवा ज्या त्या पक्षाची सरकारची वैयक्तिक त्यांची काय स्वार्थाची भूमिका असेल त्यामध्ये। पण आता जर पाहिलं तर आम्हाला भीती कोणती आहे की आता जो काय योजनेचा 40% हिस्सा जो राज्य सरकार देणार आहे पण आम्हाला भीती आणि राज्य सरकारबाबत थोडी शंका आहे की हा 40%चा जर हिस्सा जर ह्या योजनेला किंवा आमच्या गावागावातल्या अनेक कामासाठी जर वेळेवर मिळाला नाही किंवा मिळालाच नाही तर ह्या योजनेची गावागावात अंमलबजावणी त्या पद्धतीनं होणार नाही। प्रेक्षक वर्ग बघतोय सर तर बराचसा भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर
खेडेगाव जास्त आहेत त्याच्यासाठी योजना आहे. या योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल नागरिकांना तर त्यांनी कसा घेतला पाहिजे? तुम्ही बघा, आपल्या राज्यामध्ये जवळपास 28,000 ग्रामपंचायती आहेत. जवळपास 28,000 ग्रामपंचायती आहेत. त्याच्यामध्ये काही थोड्याफार प्रमाणात ग्रुप ग्रामपंचायती आहेत ह्यामध्ये. आणि ह्या ग्रामपंचायतीमधील जे काही नागरिक असतील, जे काही रहिवासी असेल, त्यांनी ह्या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर स्वतःची आपली मी बेरोजगार आहे, तो मला रोजगार हवा आहे, ह्या अनुषंगानं आमचे सरपंच असतील, आमचे ग्रामसेवक असतील, आमचे संगणक ऑपरेटर असतील, यांच्या माध्यमातून त्यांनी नोंदणी करणं आवश्यक आहे. ह्या नोंदणी केल्यानंतर 15 दिवसामध्ये जर त्यांना रोजगार मिळू शकत नसेल तर त्यांना बेरोजगार भत्ता हा त्यांना दिला जातो. आता तुम्ही राष्ट्रीय सरपंच परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहात. जर या योजनेमध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारने जर ही योजना बरोबर इम्प्लिमेंट होत नसेल तर तुमची सरपंच जी परिषद आहे याची काय भूमिका असणार आहे? निश्चितपणे आमची भूमिका त्यावेळेस खूप महत्त्वाची असणार आहे. कारण सगळ्यात अगोदर महत्त्वाची जबाबदारी आमच्या सरपंचावर असणार आहे, आमच्या परिषदेवर असणार आहे. आज तुम्ही पाहत असाल की लाखो योजना, आतापर्यंत लाखो योजना राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं योजना आखलेल्या आहेत. पण त्याची अंमलबजावणी खरंच पाहायचं गेलं तर ह्याची जी अंमलबजावणी आहे, जे शासकीय प्रशासकीय जे अधिकारी वर्ग आहे, जो कर्मचारी वर्ग आहे, ह्यांच्या नाकारतेपणामुळे अशा अनेक योजना ज्या आहेत ते गावापर्यंत पोहोचत नाही, त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही. जर ह्या योजनेमध्ये काही चुका घडत असतील, कर्मचारी किंवा प्रशासकीय अधिकारी याच्यामध्ये गाळठा निर्माण करत असतील, अशा वेळेस आमची अखिल भारतीय सरपंच परिषद हे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. यामध्ये राज्य सरकार सुद्धा 40% हिस्सा उचलणार आहे. आज सर्व मंत्री वगैरे बघत असतील किंवा मुख्यमंत्री, ही योजना बरोबर आणि चांगली इम्प्लिमेंट होण्यासाठी त्यांना काय सांगाल तुम्ही? आज सगळ्यात महत्त्वाचं, आज माननीय मंत्री महोदय असतील, वेगवेगळ्या तालुक्यातले आमचे लोकप्रतिनिधी असतील, यांच्या अगोदर मला आमच्या गावागावातले जे काही लोकप्रतिनिधी आहे, जो सरपंच आहे, या सर्वात अगोदर मला त्यांना ह्या तुमच्या माध्यमातून एक संदेश द्यायचा आहे की आज आपण फक्त सरपंचच नाही तर त्या गावाचे, आपल्या गावगाड्याच्या विकासाचे सुद्धा आपण शिल्पकार होऊ शकतो जर आपण जात पात धर्म पक्ष ह्या सर्व गोष्टीला बगल देऊन गाव विकासाचे स्वप्न पाहिली आणि त्याचं जे आपण निवडून आल्याबरोबर जे आपल्या जबाबदारी जी आहे ती सगळी जबाबदारी योग्यरित्या जर पार पाडली तर आज गाव हे अनेक समस्यापासून, अनेक प्रश्नांपासून आज एक मुक्त होऊ शकतं. आणि ही योजना खरंच आत्ताच्या घडीला आमच्या ग्रामीण भागासाठी, ग्रामीण भाग घटकातले युवक असेल, महिला असेल, शेतकरी वर्ग असेल, त्याच्यासाठी अतिशय म्हणजे अतिशय महत्त्वाची आहे. आणि यामध्ये मागील वर्षीपेक्षा सुद्धा जो काही आज रोजगाराची जी काही रक्कम असेल, त्याचा जो काही मोबदला असेल तो सुद्धा वाढवलेला आहे. आणि पहिले जे काही 100 दिवस होते त्याच्यामध्ये 125 दिवसाची सुद्धा वाढ केलेली आहे. त्याच्यामुळे ना माझं ह्या लोकप्रतिनिधीपेक्षा आमच्या सरपंचाला माझं आव्हान आहे की त्यांनी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने ही योजना प्रभावीपणे त्यांनी अंमलात आणावी, त्याची अंमलबजावणी करावी. त्यासाठी त्यांनी ग्रामसभा घेऊन गावातल्या प्रत्येक घटकाचं समन्वय साधून त्यांच्या अनुषंगानं आणि गावाला काय जो हवा आहे त्या कामाच्या संदर्भात प्राधान्यक्रम ठरवून त्याचा विकास आराखडा तयार करून निधीचा पाठपुरावा करून ही योजना चांगल्या पद्धतीनं अंमलात आणावी. तर आपण बघत होतात VVG रामजी योजनेसंदर्भातली माहिती आणि राष्ट्रीय अखिल भारतीय सरपंच परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष बापूजी जगदाळे हे सरपंचासाठी अनेक चांगले उपक्रम राबवत असतात. त्यांच्या अडीअडचणी त्या असतील त्या सॉल्व्ह करत असतात. त्या राज्य सरकारच्या दरबारी, केंद्र सरकारच्या दरबारी मांडून ते प्रश्न सॉल्व्ह करत असतात. आणि त्यांनी VVG रामजी या योजनेसंदर्भात राज्याचं काय त्याच्यात योगदान असणार आहे, केंद्राचं काय योगदान असणार आहे आणि ही योजना कशा प्रकारे नागरिकांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे याची अत्यंत उपयुक्त माहिती दिलेली. सर स्टुडिओमध्ये आला, आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपलं सुद्धा मनापासून खूप खूप धन्यवाद.